नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11 विषय इंग्रजी चॅप्टर 1.5 मिसेस ॲदिस येथील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. पहिले आपण बघूयात ॲक्टिव्हिटी A1. A1 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अँड डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर इन द वूड्स वेन पीटर क्राउच वॉज हेडिंग टुवर्ड्स मिसेस ॲदिसस हाऊस. इट वॉज. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचे आणि डिस्क्राईब म्हणजे वर्णन करायचे कशाचं, द ॲटमॉस्फिअर इन द वूड्स, हे जंगलामधलं जे काही वातावरण आहे. व्हेन पीटर क्राउच वॉज हेडिंग टुवर्ड्स मिसेस ॲदिसस हाऊस, ज्यावेळेस पीटर क्राउच हा मिसेस ॲदिसच्या घराकडे जात होता त्यावेळेस वूड्समधलं जंगलामधलं त्या झाडांमधलं जे वातावरण आहे ते तुम्हाला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. अँड इट वॉज, आणि ते कशा पद्धतीचं होतं तर एक आपल्याला करून दिलेलं आहे. तर एमध्ये दिलेलं आहे अ डार्क मूनलेस नाईट, एक अत्यंत गडद अशा प्रकारची अंधारी रात्र होती की ज्या रात्रीमध्ये चंद्र नव्हता, मूनलेस नाईट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बी, ट्विलाईट विथ ओनली फ्यू स्टार्स इन द ब्लॅक स्काय, की थोडासा संधी प्रकाश होता आणि काही स्टार्स होते फक्त त्या काळ्या अशा आकाशामध्ये. सी, अॅन ॲब्सोल्युटली स्टिल नाईट, अत्यंत शांत स्तब्ध अशी रात्र होती. विंडलेस अँड क्लिअर, की कोणत्याही प्रकारची हवा नव्हती आणि क्लिअर स्पष्ट अशा पद्धतीची ती रात्र होती. दुसरं आहे पीटर क्राउच डिडंट नॉक बिफोर एंटरिंग मिसेस ॲदिसस हाऊस, की पीटर क्राउचने मिसेस ॲदिसच्या घरात जाण्यापूर्वी दरवाजा नॉक केला नाही किंवा नॉक केलं नाही. द रिझन वॉज, याच्या मागचे काय काय कारणं आहेत तर ते कारणं आपण लिहूयात. फर्स्ट रिझन, ही डिडंट वॉन्ट एनीबडी टू हिअर, की त्याला असं वाटलं की आपण ज्यावेळेस एंटर करू त्यावेळेस बाकीच्यांना ऐकू येऊ नये म्हणून त्यानं नॉक करणं टाळलेलं असावं. बी, ही वॉज इन ट्रबल अँड रनिंग अवे, की तो त्रासामध्ये होता, तकलीफमध्ये होता आणि तो पळून चाललेला होता म्हणून कदाचित त्यानं नॉक केलेलं नसावं. सी, ही हॅड शॉट अ मॅन, की त्याने एका माणसाला शूट केलेलं होतं म्हणून त्यानं ते वाजवलेलं नाही. असं 3 रिझन या ठिकाणी आपण लिहिले. त्यानंतरची तिसरी ॲक्टिव्हिटी आहे A1मधील तिसरी ॲक्टिव्हिटी, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड फाइंड द रिझन्स दॅट फोर्स्ड पीटर टू शूट डाऊन अ पर्सन, की आता पुन्हा आपल्याला टेक्स्ट वाचायचे आणि त्याच्यानंतर पीटरने एका व्यक्तीला का शूट केलं, अशी कोणती गोष्ट आहे, अशी कोणते कारण आहे की ज्या कारणामुळे पीटरला त्या माणसाला शूट करणे भाग पडले ते आपल्याला शोधून लिहायचे. एक आपल्याला दिलं आहे द कीपर्स स्पॉटेड हिम. दुसरं रिझन आपण लिहूयात, पीटर क्राउच वॉज हंटिंग इलिगली. अँड रिझन सी, देअर वॉज 4 कीपर्स अगेन्स्ट द लोन पीटर क्राउच. अशी 3 रिझन यासाठी दिलेले आहेत. यामधलं जी 4th ॲक्टिव्हिटी आहे A1मधील 4th, मिसेस ॲदिस डिडंट हँड ओव्हर पीटर क्राउच टू द कीपर्स बिकॉज, की मिसेस ॲदिसने पीटर क्राउचला कीपर्सकडे हँडओव्हर केलं नाही, त्यांच्या ताब्यात दिलं नाही. त्याच्यामागचे काय काय कारणं आहेत तर 3 कारणं आपल्याला लिहायची आहेत आणि ते आहेत. ए, ही हॅड बीन हर सन टॉम्स फ्रेंड, की तो त्यांचा जो मुलगा आहे टॉम, मिसेस ॲदिसचा मुलगा टॉम त्याचा मित्र होता. बी,
शी डिड नॉट वॉन्ट टू इवन लुक ॲट हिम आफ्टर व्हॉट ही हॅड डन. की तिला त्यानं जे काही केलं त्याच्यानंतर त्याच्याकडं पाहण्याची इच्छा नव्हती. थर्ड, शी फेल्ड दॅट ही वुड परहॅप्स लिव्ह अ बेटर लाईफ समवेअर एल्स. तिला असं वाटलं की भविष्यामध्ये हा कुठेतरी एक चांगलं जीवन व्यतीत करेल म्हणून हँडओव्हर केलेलं नसावं. त्यानंतर बघूया ॲक्टिव्हिटी A2. द रायटर हॅज यूज्ड अ फ्रेज थडिंग हार्ट विच मीन्स पाउंडिंग और बीटिंग ऑफ हार्ट. एक शब्द दिलेला आहे या ठिकाणी, एक फ्रेज वापरली थडिंग हार्ट, ज्याचा अर्थ होतो हृदयाची धडधड. डू यू नो थर्ड इज ॲन ओनोमॅटोपोईक वर्ड. की थर्ड हा ओनोमॅटोपोईक वर्ड आहे. विच मीन्स अ हेवी साऊंड मेड बाय अन ऑब्जेक्ट फॉलिंग टू द ग्राउंड. ज्याचा अर्थ होतो की एखादी वस्तू ही खाली पडल्यानंतर, ग्राउंडवर पडल्यानंतर त्याचा जो आवाज होतो त्याला म्हणायचं थर्ड. डिस्कस विथ युअर पार्टनर. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचे. अँड मेक लिस्ट ऑफ ओनोमॅटोपोईक वर्ड्स. की असे जे आवाज दर्शवणारे शब्द आहेत दॅट यू फाइंड इन द टेक्स्ट, जे तुम्हाला पुस्तकात सापडतील अशांची तुम्हाला एक लिस्ट करायची, यादी करायची. या ठिकाणी आपल्याला 3 लिहायचे सांगितलेले आहेत, ते आपण पहिले लिहूयात. ए, द डिस्टंट बार्क ऑफ डॉग ॲट डेलमॉन्डेन. कुत्र्याचं भुंकणं. बी, द इको ऑफ मॅन्स फुटस्टेप्स. की माणसांच्या पावलाचा जो आवाज आहे तो. सी, द क्रॅकलिंग अँड रसलिंग ऑफ थॉर्न्स. तर त्या ठिकाणी असलेले जे थॉर्न्स हे काटे आहेत त्यांचा जो करकर असा आवाज येतो. हे सगळे ओनोमॅटोपोईक वर्ड्स आहेत जे आपल्याला विशिष्ट आवाज, ध्वनी याचे संकेत देतात. त्यानंतर ॲक्टिव्हिटी A3. त्यामध्ये काय दिलेले बघूयात आपण. शी वेंट टू वन ऑफ द किचन ड्रॉवर्स. ती एका किचन ड्रॉवर्सकडे गेली. लुक ॲट द सेंटेन्स केअरफुली. हे वाक्य काळजीपूर्वक वाचा, त्याच्याकडे बघा. द अंडरलाईन वर्ड, अंडरलाईन कशाखाली केलेली आहे तर वेंटकडे. टेल्स अस दॅट शी वेंट, जे आपल्याला सांगतं की शी वेंट, ती गेली, म्हणजे समटाईम्स अगो, काही काळापूर्वी ती गेली. टू अ पर्टिक्युलर प्लेस, एका विशिष्ट ठिकाणाकडे गेली ती. ॲट वन ऑफ द किचन ड्रॉवर्स, किचन ड्रॉवर्सकडे एका. नाव डिस्कस विथ युअर पार्टनर, तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचे. अँड टेल द क्लास, आता तुम्हाला वर्गाला सांगायचे काय, व्हॉट यू डीड येस्टरडे, की तुम्ही काल काय केलं. अँड व्हॉट युअर फ्रेंड डीड येस्टरडे, तुमच्या मित्राने किंवा तुमच्या मैत्रिणीनं काल काय केलं. कंप्लीट द टेबल, खाली एक टेबल दिलेला आहे, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. वन इज डन फॉर यू, एक तुमच्यासाठी करून दिलेलं आहे. चला आता आपण टेबल बघूयात की टेबलमध्ये आपल्याला काय करून दिलेलं आहे आणि आता काय करायचं आहे. या कॉलममध्ये जो पहिला कॉलम आहे या टेबलमधला, त्यामध्ये यू आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये अबाउट फ्रेंड. यूमध्ये लिहायचे की तुम्ही काय काय केलं काल, आणि अबाउट अ फ्रेंडमध्ये तुमच्या मित्रानं किंवा तुमच्या मैत्रिणीनं काल केलं काय काय केलं ते लिहायचे. तर एक आपल्याला जे करून दिलेलं आहे ते उदाहरण बघूयात. फर्स्ट कॉलममध्ये आय सॉ अ मूवी, आणि अबाउट अ फ्रेंडमध्ये ही और शी रोट ॲन एसे. यूमध्ये आपण लिहू आय एट ॲन ॲपल अँड अ बनाना. अबाउट अ फ्रेंडमध्ये ही और शी प्लेड व्हिडिओ गेम्स. यूमध्ये आय स्टडीड द होल आफ्टरनून. अबाउट अ फ्रेंड ही शी वेंट फॉर पिकनिक. नंतर पहिल्या कॉलममध्ये आय स्पोक विथ माय कझिन. त्यानंतर अबाउट अ फ्रेंडमध्ये ही और शी कुक्ड अ लवली मील. यूमध्ये यायचे पहिल्या कॉलममध्ये
आय रेड द न्यूजपेपर. अबाउट अ फ्रेंडमध्ये ही शी ट्रिम द हेज. यूमध्ये यायचे आय वॉटर्ड द प्लांट्स इन द गार्डन. अबाउट फ्रेंडमध्ये ही किंवा शी सॅंग 3 songs. लास्ट 7th आपल्याला यूमध्ये घ्यायचं की आय क्लीन्ड द होल हाऊस. अबाउट फ्रेंडमध्ये ही पब्लिक शी क्लाइम्ड अ स्मॉल हिल. तर अशा पद्धतीनं हा आपला टेबल कंप्लीट झाला. यानंतर आता आपण बघूयात ॲक्टिव्हिटी A4. आता A4 आपल्याला काय सांगते ते बघा. इमॅजिन युअर फ्रेंड or younger brother or sister has committed a grave mistake that has resulted in a great loss to college property or to your family. की कल्पना करा की तुमचा मित्र, तुमचा लहान भाऊ किंवा बहीण यांनी एक फार मोठी चूक केलेली आहे की ज्याच्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे. भलेही मग ते कॉलेज प्रॉपर्टीज असेल किंवा तुमच्या फॅमिलीचं असेल. ही शी सिक्स युअर ॲडवाईस टू कम आउट ऑफ द सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम. की तो किंवा ती तुमच्याकडे या सिच्युएशनमधून, या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी सल्ला मागत आहे. राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर हू डिस्क्राइब्स द एंटायर सिच्युएशन अँड सिक्स हेल्प फ्रॉम यू. की तुमच्यामध्ये आणि तुमच्या मित्रामध्ये किंवा तुमच्या भावामध्ये किंवा तुमच्या बहिणीमध्ये तुम्हाला एक डायलॉग लिहायचं आहे की जो किंवा जी तुम्हाला येऊन ही सर्व सिच्युएशन सांगेल आणि त्या बदल्यात तुमच्याकडून मदत मागेल. टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खाली दिलेल्या मुद्द्यांची तुम्हाला मदत घेता येईल. इंट्रोडक्शन, त्यानंतर कन्फेसिंग द मिस्टेक, थर्ड सीकिंग हेल्प, फोर्थ your advice or suggestion, and fifth concluding part. आता या 5 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा जो डायलॉग आहे तो लिहायचा आहे. आता डायलॉग आपण लिहिणार आहोत. तर ब्रदर आणि तुमच्यामधला डायलॉग लिहायचं आहे. ब्रदर, डू यू हॅव सम टाईम? आय हॅव टू टेल यू समथिंग. Myself, of course. What is it? Mom and Dad are not here for some time. I am in charge. Brother, I know well. Yesterday I took the car out and myself. What? You took the car out? You are underage. You don't have a license. How could you? Brother, yes, I know. It was only that Rohan challenged me and myself. You have to stop being influenced by Rohan. Well, then, brother, well, I took the car out on the street and I banged it. Myself, what? Brother, I know. I'm sorry, I truly am. Myself, were you injured? What? Brother, no, nothing happened to me or Rohan. But the car, the headlights have broken and the side rear view mirror too is broken. Can we repair it before Mom and Dad return so that? Myself, they come back tomorrow. There is no time, and even if there was, we shouldn't do it and leave them in ignorance of the incident. I think you should own up. Brother, but I'll get a scolding. Dad may even cut my pocket money. Myself, don't you think you deserve it? Brother, oh, don't give a lecture. Yes, I know I'm wrong. Okay, I'll tell them. But you must help me. I'm really sorry. I truly am.
I won't touch the car again till I am 18. Promise myself. Okay, I think you are really sorry. Tell mom and dad everything without blaming anyone. I think they'll understand. Brother, okay, feeling much better now. Thanks brother. तर हा होता डायलॉग. यानंतर आपण बघू ॲक्टिव्हिटी A5. द बेस्ट पनिशमेंट इज फॉरगिवनेस. ही सर्वात मोठी ज्याला आपण पनिशमेंट म्हणतो, शिक्षा म्हणतो, ती शिक्षा असते फॉरगिवनेस, क्षमा करणे. डिस्कस द सेंटेन्स इन द लाईट ऑफ द टेक्स्ट यू हॅव रीड. की तुम्ही जे पुस्तक वाचलं त्याच्या अनुषंगानं या वाक्यावर चर्चा करा. यू कॅन मेक यूज ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. खाली दिलेल्या मुद्द्यांचा तुम्हाला वापर करता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे, फॉरगिवनेस प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटी टू चेंज द बिहेवियर. बी, फॉरगिवनेस लीड्स टू रिपेंटन्स. सी, अ पर्सन मे कमिट अ मिस्टेक or crime impulsively or under the force of strong emotions. D, however, a person should be forgiven for a crime only once. If a similar crime is committed again, he should then be punished. E, we must realize the forgiveness may create a problem for another person. For example, Peter Crouch may kill someone else in a similar manner and another life will be lost. आता याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर डिस्कशन आपल्याला दोन्ही अर्थानं करायचं, दोन्ही बाजू या समजून घ्यायच्यात. ते डिस्कशन अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. द बेस्ट पनिशमेंट इज फॉरगिवनेस. It is said the best punishment is forgiveness. Forgiveness provides opportunity to change the behavior. If you forgive one for a particular incident or mistake or crime, he will get the chance to change himself thoroughly. One repents for the act he did in his life, and it is said that repentance cleans all the sins in the life. Sometimes a person may commit a mistake or crime impulsively or under the force of strong emotions. It is the atmosphere of the incident or particular time or situation taken to be consideration. On the other side, we must say a person should be forgiven for a crime only once. If a similar crime is committed again, he should then be punished, because we cannot give chances all the time. One chance is enough. Sometimes his forgiveness may create a problem for another person. For example, Peter Crouch may kill someone else in a similar manner and another life will be lost. Here we have focused both the side of forgiveness. आणि या ॲक्टिव्हिटीच्या पूर्णत्वेबरोबरच आपण या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज पूर्ण केलेल्या आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.